लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते। KSI पब्लिकेशनचे 30वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आळंदीत उत्साहात संपन्न। साहित्य, संस्कृती, लोककला आणि काव्याचा सुरेख संगम। राज्यस्तरीय पुरस्कारांचे अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या हस्ते वितरण। आळंदी पुणे, विशेष प्रतिनिधी विवेक वाघमारे। KSI पब्लिकेशन कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 30वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी आळंदी पुणे येथे मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाले। साहित्य, संस्कृती, लोककला, कथाकथन, काव्य आणि सामाजिक जाणीवांचा सुंदर मिलाफ या संमेलनात पाहायला मिळाला। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेले कवी, लेखक, साहित्यिक, वाचक आणि रसिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संमेलनाला विशेष रंगत आली। मराठी ग्रामीण साहित्याला व्यापक व्यासपीठ मिळावे, ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिक, कवी आणि लेखकांच्या साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे, तसेच साहित्याच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवा अधिक समृद्ध व्हाव्यात या उद्देशाने KSI पब्लिकेशनच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षपदाची धुरा दशरथ धायगुडे यांनी सांभाळली। या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्री दशरथ बाबासाहेब धायगुडे, बोरी, सातारा यांनी भूषविले, तर संमेलनाचे उद्घाटन कवी दीपक पवार, रुकडी यांच्या हस्ते करण्यात आले। संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक CA डॉक्टर शंकर घनश्यामदास अंदानी, पुणे यांनी उपस्थित साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांचे स्वागत करून साहित्याच्या विविध पैलूंवर आपले विचार मांडले। साहित्यिक चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले। संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत श्रीपती पाटील, कोल्हापूर यांनी साहित्यविषयक मार्गदर्शन करताना लेखक कवींनी समाजातील बदल, ग्रामीण जीवनातील वास्तव, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक प्रश्न आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याची गरज व्यक्त केली। यावेळी माननीय सौ माया नौथर, छत्रपती संभाजीनगर, श्रीमती वाणी वेणुमाधव केरकलमट्टी, डोंबिवली तसेच श्री रोहित गावकर, गोवा यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कथाकथन आणि लोककलेने वेधले रसिकांचे लक्ष। संमेलनाच्या दुपारच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बाळासाहेब देशमुखांनी कथाकथन सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले। कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सादरीकरणातून विविध भावभावना आणि सामाजिक आशय प्रभावीपणे मांडला। यानंतर अनिल बाबासो दानोळे, दिवाणजी, इंगळी यांनी सादर केलेल्या पारंपरिक वासुदेव लोकनृत्याने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली। महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कवी संमेलनात काव्याची बरसात। यानंतर प्राध्यापक डॉक्टर शंकर घनश्यामदास अंदानी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या। प्रेम, निसर्ग, ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव, माणुसकी, नातेसंबंध, संघर्ष आणि समकालीन परिस्थिती अशा विविध विषयांवरील कवितांनी कवी संमेलनाला विशेष रंगत आली। उपस्थित रसिकांनी कवींच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली। 30व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले। साहित्यप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरला। यावेळी भावनांचे इंद्रधनुष्य, संपादन अशोक मोहिते, युनिवर्स, अंतर्मनाचा अंतर्नाद कुमारी अनुराधा कराळे, स्मृतींचा काव्यसागर, अभंगवाणी विनायक पाटील, सुख शोधता शोधता, भारत कविते के थोडा मनातलं सुमननाई मुठे, तुझ्या आठवणीत सरोजा गायकवाड, सुभाषित गंध हिंगणकर पुरुषोत्तम महाराज, तसेच तू फक्त माणूस हो, शीतलांजली उर्फ डॉक्टर संगीता महाजन रोटे आदी साहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात आले। यासोबतच आळंदी संमेलन विशेषांक प्रकाशित करण्यात आला। या विशेषांकातून संमेलनाचा साहित्यिक प्रवास आणि विविध साहित्यिकांच्या लेखनाला व्यासपीठ मिळाले। संमेलनातील विशेष आकर्षण ठरलेल्या दुपारी 4 वाजता आयोजित पुरस्कार वितरण समारंभात माननीय चित्रा दीक्षित, बॉलिवूड अभिनेत्री, मुंबई यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। पुरस्कार वितरणानंतर अभिनेत्री चित्रा दीक्षित यांनी गेली लावून चुना या गाण्यावर नृत्य सादर केले। त्यानंतर त्यांनी लावणी नृत्याचेही सादरीकरण करून उपस्थित रसिकांचे भरभरून मनोरंजन केले।
त्यांच्या नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. या संमेलनाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील कवी, लेखक, साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील साहित्यिकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या लेखनाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे संमेलन साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपक्रम ठरले. ग्रामीण जीवनातील वास्तव, सामाजिक प्रश्न, मानवी भावना, संस्कृती आणि लोकपरंपरे यांचे प्रतिबिंब मराठी ग्रामीण साहित्यातून उमटत असते. या साहित्य प्रवाहाला सातत्याने व्यासपीठ देण्याचे काम KSI पब्लिकेशनच्या माध्यमातून केले जात असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. 30व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनामुळे साहित्यिक संवादाला चालना मिळाली असून नवोदित लेखक कवींसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा सहभाग आणि रसिकांची उपस्थितीमुळे संमेलनाचे वातावरण दिवसभर चैतन्यमय राहिले. साहित्यिक कार्यक्रमांसोबतच कथाकथन, लोकनृत्य, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण अशा विविध उपक्रमांनी सजलेले हे संमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाले. साहित्याला व्यासपीठ देणारा हा साहित्य सोहळा साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. KSI पब्लिकेशन कोल्हापूर यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे या संमेलनाची माहिती देण्यात आली असून साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि रसिकांनी या साहित्यिक चळवळीला सातत्याने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर पाहत रहा फक्त आणि फक्त लक्षतारा न्यूज चॅनल.